नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आलो आहे. जसं की आपल्या सर्वांना माहितीच असेल, सध्या कॉमनवेल्थ गेम चालू आहेत 2026, ज्याच्यामध्ये आपला भारत देश खूप चांगली कामगिरी करताना दिसते. आत्तापर्यंत आपल्याला एकूण 17 पदकं मिळाली आहेत आणि आपण पदक तालिकेमध्ये सध्या 10व्या स्थानावर आहोत. ही खूप मोठी अभिमानाची प्राऊड करणारी गोष्ट आहे, कारण आपल्याला तसं स्पोर्टिंग कंट्री म्हणून अजूनपर्यंत तसं बघितलं जात नाही. पण सध्या गेल्या काही वर्षात इंडियाच्या स्पोर्ट्स कल्चरमध्ये खूप डेव्हलपमेंट झालेली दिसते, खूप आपली प्रगती झालेली दिसते. पहिलं आपण नुसतं क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन जास्तीत जास्त, टेनिस या एखाद दुसऱ्या स्पोर्ट्समध्येच, कबड्डी चांगलं करताना दिसत होतो. परंतु आता बरेच स्पोर्ट्स आहेत, वेट लिफ्टिंग, ॲथलेटिक्स, परत बॉक्सिंग, बॅडमिंटन, तुमचं टेबल टेनिस, लॉंग टेनिस, या परत जी काय बोलतात त्याला, भालाफेक, जॅव्हलिंग थ्रो, नीरज चोप्राला पण विसरलं असेल. अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये आपण सध्या चांगलं करतो आहे. त्याच्यामुळे जी आपल्याला 17 पदकं मिळाली आहेत, त्याच्यात 3 गोल्ड आहेत, 10 सिल्वर आहेत आणि 4 ब्रॉन्झ आहेत. त्याच्यापैकी वेट लिफ्टिंगमध्येच आपल्याला 10 मिळाले आहेत. शिवाय ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्समध्ये आपल्याला 5 मिळाले आहेत. पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये आपल्याला 1 मिळालं आहे आणि महिला डिस्कस थ्रोमध्ये देखील आपल्याला 1 प्राईज मिळालेलं आहे. प्राईज म्हणजे मेडल मिळालेलं आहे, सॉरी. तर अशा पद्धतीने अजून आपल्याला कमीत कमी नाही म्हटलं तरी 8 ते 12 पदकं अजून मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण अजून वेट लिफ्टिंग, बॉक्सिंग, जॅव्हलिंग थ्रो, ॲथलेटिक्स, याच्यामध्ये असे आपले काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे आणि ते ज्यांचं काय बोलतात, पुढे ते चालले आहेत तसेच त्यांची स्टेप बाय स्टेप. तर आता मेन आपल्या जे सगळ्यांचं लक्ष आहे ते आहे नीरज चोप्रावर, जॅव्हलिंग थ्रो. आणि त्याच्यामध्ये त्याचा मेन प्रतिस्पर्धी जो आहे तो आहे पाकिस्तानचा अर्शद नदीम. हा सुद्धा एक चांगला जॅव्हलिंग थ्रो आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मिळवलेलं. परत कॉमनवेल्थमध्ये सुद्धा त्याला काहीतरी सिल्वर वगैरे मिळालेलं आहे गेल्या वर्षी, जेव्हा नीरज चोप्रा इंजर्ड होता, खेळला होता. तर यांच्यामध्ये दोघांमध्ये अंतिम जी लढत असेल त्याच्यात मजा येईल बघायला. श्रीलंकेचा देखील आहे कोणतरी जॅव्हलिंग थ्रो, तो सुद्धा खूप चांगलं ह्या वेळेला करताना दिसतो आहे. तर बघू, हे आपले शेजारील राष्ट्र जे आहेत त्यांच्याबरोबर आपली स्पर्धा होताना कसं अनुभव येतो आहे आणि आपण गोल्डवर शिक्कामोर्तब करतो आहे काय बघूया. वेट लिफ्टिंगमध्ये पण इंडियाला खूप चान्स आहे, की चान्स म्हणण्यापेक्षा चांगले आपल्याकडे खेळाडू आहेत की जे लोक आपल्याला पदक मिळवून देऊ शकतात. बॉक्सिंगमध्ये पण आहेत तसे. ह्यावेळेला काय झालं, ॲक्च्युली या लोकांनी बरेचसे गेम कॉमनवेल्थ गेममधून काढले आहेत. गेल्या वेळच्या कम्पॅरिझन केलं तर गेल्या वेळच्या कॉमनवेल्थमध्ये बऱ्यापैकी जास्त गेम्स होते, ज्याच्यामुळे इंडियाला पदकं पण जास्त मिळाली होती. यावेळेला त्याला काही कॅटेगरी काढून टाकल्या, त्याच्यामुळे इंडियाला अजून तरी 17 पदकं मिळाले. तरी एकंदरीत इंडियाचा प्रोग्रेस खूप चांगला आहे कॉमनवेल्थ गेममध्ये. आणि याचं क्रेडिट खेळाडूंना तर जातच, शिवाय जे आता सध्या एवढं अजून चांगलं नाही आहे इंडियाचं काय इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, किंवा खेळाडूंना ज्या सुखसोयी दिल्या जातात किंवा जे त्यांना ट्रेनिंग वगैरे दिलं जातं. पण कम्पॅरिझन केलं तर म्हणजे काही 10 वर्षापूर्वीपेक्षा सध्या तरी बऱ्यापैकी त्यांना या गोष्टी मिळतात आहे. सरकारकडून म्हणा, लोकल स्टेटकडून म्हणा किंवा इतर गोष्टींमधून म्हणा, तर खूप प्राधान्य मिळतं आहे. खास करून शाळा कॉलेजपासूनच या गोष्टींवर फोकस असतो की एखादा मुलगा चांगला आहे क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर स्पोर्ट्समध्ये, जसं की ॲथलेटिक्स, धावणं, वेट लिफ्टिंग, तुमचं
टेबल टेनिस, बॅडमिंटन, चेस, कॅरम बोर्ड, तर त्याला पण शाळेकडून म्हणजे शाळेमध्ये असल्यापासूनच मग प्रोत्साहन मिळतं. मग ते पहिलं स्कूल लेवलला, मग स्टेट लेवलला, मग ते इंटरस्टेट वगैरे असं करत करत इंडियाकडून रिप्रेझेंट करायला लागतात. त्यांना चांगले कोचेस वगैरे मिळतात, चांगलं ट्रेनिंग वगैरे मिळतं. सध्या ह्या गोष्टी होतात, म्हणजे एक स्पोर्टिंग कल्चर येते आणि ते बरं आहे ॲक्च्युली. कसं मग याच्यामध्ये सुद्धा करिअर होतात मुलांची आणि एक ही इंडस्ट्री होती मग स्पोर्ट्सची. त्याच्यामुळे काय होतं, पहिलं क्रिकेटच होतं आपल्याकडे, आता बघा फुटबॉल आहे, हॉकी आहे, इतर गेम्स आहेत. त्याच्यामुळे काय, मग त्याला लागणारे इक्विपमेंट, त्याच्यासाठी जे काही काही गोष्टी लागतात, जसं फुटबॉलमध्ये ते शूज असतात, त्यांचे वेगळे स्टड्स असतात, अजून काही गोष्टी असतात. हॉकीमध्ये ते हॉकी स्टिक असतात, शटलकॉकमध्ये ते शटलकॉक असतात, रॅकेट वगैरे. या मग ह्याचा पण बिझनेस होतो, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, मग ते सगळं. तर कसं ते एक चेन बनते मग ते स्पोर्ट्ससाठी लागणारे सगळं साहित्य वगैरे ते सगळं मग बनायला लागतं. मग ते लोकांना पण त्याचा बिझनेस म्हणून एक काय बोलतात रूट मिळतो. तर या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट असतात. तर त्याच्यामुळे ह्या म्हणजे ओव्हरऑल सगळ्या स्पोर्ट्समध्ये इंडियाने चांगलं करणं खूप म्हणजे ॲज अ कंट्री म्हणून पण गरजेचं आहे आणि ॲज अ एक बिझनेस इंडस्ट्री म्हणूनसुद्धा त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि सध्या होताना दिसतं पण आहे. म्हणजे सध्या स्टेट म्हणजे मी असं कुठल्या स्पेसिफिक स्टेटबद्दल नाही होतं, पण जशी ओरिसा हे जे स्टेट आहे त्यांनी हॉकी टीमला ओन केलं आहे. म्हणजे त्यांचं हॉकी टीमचा जो काही खर्च, त्यांचा टूर म्हणा, त्यांचं डेली अलाउन्स किंवा त्यांचे जे काही जसं क्रिकेट खेळणाऱ्यांना जे मिळतात पैसे, तसे त्यांना पण जी ओरिसाची स्टेट आहे ते लोक त्या पूर्ण हॉकी टीमचं सर्व ते बघतात. त्या कोचेस, त्यांची सॅलरी, ग्राउंड्स मेंटेन, ते सर्व म्हणजे ओव्हरऑल जसं क्रिकेटचं बघितलं तर क्रिकेटचं जसं BCCI एक इंडिव्हिज्युअल बॉडी बघते, तसं हॉकीसाठी इंडिव्हिज्युअल बॉडी नसून तर एक स्टेट पूर्ण त्यांचं ते सर्व होतं. तर अशाच इतर पण इंडियामध्ये स्टेट आहे, त्यांनी वेगवेगळ्या स्पोर्टला ओन करावं. तर जसं हॉकीला एकाने केलं तर कोणी बॅडमिंटन करावं, कोणी ते शटलकॉक करावं, कोणी टेनिस करावं, कोणी अजून वेगळे स्पोर्ट्स करावे, वेट लिफ्टिंग किंवा बॉक्सिंग. तर असं केलं तर कसं तेवढं सरकारवर पण मग प्रेशर म्हणजे तेवढं लोड येत नाही की बाबा सगळीकडे लक्ष द्या, किंवा कोटा असतो काहीतरी अमाऊंट वगैरे स्पोर्ट्ससाठी द्यावी लागते वगैरे, तर ते सर्व कंट्रोल करता येईल. आणि यांनी काय होतं, स्टेटचं पण नाव होतं ना की बाबा हां आज ह्या स्टेटने या म्हणजे एखाद्या खेळावर एवढं इन्व्हेस्टमेंट केली, प्लेयर लोकांना बनवलं आणि आज ते आपल्याला मेडल जिंकून देतात. तर ते ह्या स्टेटचं त्याच्यात माग खूप मोठा वाटा आहे वगैरे. हे सगळं म्हणजे ज्यांना क्रेडिट पाहिजे असतं ते सगळं मिळून जाऊ शकतं. आणि त्या इनडायरेक्टली काय होतं, आपल्या इंडियाचंच इंडिव्हिज्युअल त्याच्यात प्रोग्रेस होताना दिसतो. तर ह्या गोष्टी अशा इतर स्टेटने पण काही करायला पाहिजे आणि स्पोर्ट्सला अजून टॉपवर न्यायला पाहिजे. एक स्पोर्टिंग कंट्री म्हणून बघितलं पाहिजे. जसं ऑस्ट्रेलिया वगैरे आहेत, ज्यांच्याकडे कोणतेही स्पोर्ट्स घ्या, त्यांची टीम 10 म्हणजे होतं ना रँकिंग, 10 रँकिंगमध्ये असते. इवन हॉकीमध्ये सुद्धा, क्रिकेटमध्ये तर आहेच आहे, तुमचं रग्बी, फुटबॉलमध्ये पण बहुतेक असावी, एवढं मला फुटबॉलचं माहिती नाही, तर आहे असं. आता बघायला पाहिजे आता ती किती वाजता मॅच आहे जॅव्हलिन थ्रोची. नीरज चोप्रावर लक्ष आहे, त्याची मॅच जरा बघायला मजा येईल. पाकिस्तान अपोजिशन नाही म्हणतो, कारण ते तिकडे काही सिंगल अपोजिशन नसतं, वेगवेगळ्या कंट्रीचे असतात रिप्रेझेंट करणारे प्लेयर्स. तर त्यांच्यामधून ज्याचे लांब जाणार तसे ते लोक पुढे होत जातात. अजून बॉक्सिंगमध्ये मला नावं तर माहिती नाही, पण आहेत काही चांगले प्लेयर ज्यांच्याकडून अपेक्षा आहे बॉक्सिंगमध्ये. परत ते वेट लिफ्टिंग, अजून कोणते मला वाटतं हे जे आपलं असतं ॲथलेटिक्स म्हणजे जे धावतात वगैरे रॅली, त्याच्यामध्ये वाटतं एक
मिळाले आणि परत एक कोणते लॉंग जम्प करणाऱ्याला पण मिळालं आहे मेडल इंडियाच्या. वेटलिफ्टिंगमध्ये जास्त मिळालेत आपल्याला. तर ह्या खूप आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्ट असतात. ॲज अ नेशन किंवा या नेशनचे आपण राहणारे इंडियन आहोत, तर एक प्राऊड मुमेंट असतो हा. तर असेच भरपूर प्राऊड मुमेंट्स हे प्लेयर आपल्याला देतील अशी अपेक्षा आहे. तर बघू येणाऱ्या काही दिवसात अजून किती आपल्याला पदकं मिळतात आहे. पुन्हा एकदा नक्की याच्यावर मी व्हिडिओ करीन आणि ज्या ज्या प्लेयर लोकांना मेडल मिळाले आहेत तर त्यांची खूप कठीण प्रवास होतो. खूप गरिबीमधून पण हे लोक काही प्लेयर आलेले असतात. कोण कोण स्वतःच्या खर्चाने कोच वगैरे अरेंज करून इथपर्यंत पोचलेले असतात आणि इंडियासाठी मेडल जिंकून देतात. तर त्यांची अशीच काही कोणाची स्टोरी सापडते का मी असतातच. म्हणजे बऱ्यापैकी असेच प्लेयर असतात जे खूप गरिबीमधून किंवा खूप स्ट्रगल करून करून इथपर्यंत पोचलेले असतात आणि त्यांना असं मेडल वगैरे मिळण्याची खूप जिद्द असते त्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची. तर अशी एखाद्या प्लेयरची काही स्टोरी वगैरे आहे काय तर बघू आणि त्याच्यावर नक्की व्हिडिओ करूया. तर सध्या मित्रांनो इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.